आपण एका परिस्थितीचा विचार करूया. समजा आपण एका भयंकर ट्रॅफिक जॅममध्ये अडकलोय. अरे बापरे, नुसत्या कल्पनेनेच वैताग आला. हो ना. म्हणजे पुढे गाड्यांची रांग, मागे गाड्यांची रांग, आजूबाजूला नुसता धूर आणि भयंकर गोंगाट चालू आहे. अशा वेळी आपण साधारणपणे काय करतो? गाडीत बसल्या बसल्या स्टेअरिंग एकदम घट्ट पकडतो. हो, आणि विनाकारण हॉर्न वाजवायला लागतो. एक्झॅक्टली. समोरच्याला शिव्या घालतो आणि स्वतःचाच रक्तदाब विनाकारण वाढून घेतो. पण असं का होतं? कारण कुठेतरी सबकॉन्शियस लेव्हलला आपल्याला वाटत असतं की आपण ही परिस्थिती ड्राईव्ह करतोय. बरोबर. आपला तो चिडचिड करण्याचा जो वेग आहे ना, तो या ट्रॅफिकला क्लिअर करेल असा आपला एक भाबडा समज असतो. अगदी खरंय. पण सत्य हे आहे की त्या बाहेरच्या जगावर, त्या ट्रॅफिकवर आपलं शून्य नियंत्रण असतं. म्हणजे अजिबात कंट्रोल नसतो. आणि मजेची गोष्ट बघ, ही ट्रॅफिक जॅम फक्त रस्त्यावर नसते, ती रोज आपल्या डोक्यातही चालू असते. डोक्यातली ट्रॅफिक नियंत्रित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो, ज्यांची सूत्रे मुळातच आपल्या हातात नसतात. आणि मग साहजिकच फ्रस्ट्रेशन येतं. आणि अगदी याच फ्रस्ट्रेशनवर आजच्या या सखोल चर्चेत आपण फोकस करणार आहोत. नक्कीच. आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाच्या मनात विचारांची ही ट्रॅफिक जॅम असतेच. म्हणजे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, किंवा मी जे प्रोजेक्ट हाती घेतले त्यात मला यश मिळेल का? हो, माझी नाती भविष्यात टिकतील का, हे असे प्रश्न सतत डोक्यात फिरत असतात. आपण या प्रश्नांवर रात्र विचार करतो, पण हातात काहीच लागत नाही. या सततच्या ओझ्यामुळे मन प्रचंड थकून जातं. एक प्रकारचा मेंटल बर्नआउट येतो. आणि म्हणूनच आज आपल्याकडे असलेल्या विश्लेषणात्मक नोंदी आणि स्रोतांच्या आधारे आपण याच थकव्यावरचा एक अत्यंत प्रभावी उपाय समजून घेणार आहोत. जो थोडासा गैरसमज झालेला उपाय आहे. बरोबर. ज्याला आपण द आर्ट ऑफ डिटॅचमेंट म्हणजेच अलिप्ततेची कला असं म्हणतो. अगदी बरोबर. आणि या सखोल विश्लेषणाचा मुख्य उद्देश हाच आहे की ही अलिप्तता म्हणजे नक्की काय, हे मुळापासून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणे. म्हणजे बघा, अलिप्तता म्हणजे हिमालयात जाऊन बसणे किंवा जगापासून तुटणे नव्हे. हो, तो एक मोठा गैरसमज आहे. खरंय. तर आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला एका योग्य आणि सुरक्षित अंतरावरून पाहण्याची ती एक प्रॅक्टिकल जीवनकला आहे. याच कलेमुळे माणसाला अत्यंत शांत, स्थिर आणि खऱ्या अर्थाने संतुलित आयुष्य जगायला मदत मिळते. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर जेव्हा आपण अलिप्ततेचा सराव करण्याबद्दल बोलतो ना, तेव्हा अलिप्तता म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याआधी ती काय नाही हे क्लिअर करणं मला जास्त गरजेचं वाटतं. बरोबर. कारण या शब्दाभोवती समाजात खूप गैरसमज आहेत. हो ना. म्हणजे अलिप्तता म्हटलं की डोळ्यांसमोर असा माणूस येतो जो अत्यंत कोरडा आहे, ज्याला कोणाशी काही घेणं देणं नाही. एकदम भावनाशून्य. एक्झॅक्टली. एखाद्या यंत्रासारखं भावनाशून्य व्हायचं का आपण, असा प्रश्न पडतो. आणि हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अलिप्तता म्हणजे सर्व भावनांचा त्याग करणे. त्यांना वाटतं की अलिप्त व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती जिला काहीच फरक पडत नाही, जी लोकांपासून जाणीवपूर्वक दूर राहते किंवा अत्यंत थंडपणे वागते. पण आजच्या आपल्या स्रोतांवरून हे स्पष्ट होतं की हे पूर्णपणे चुकीचे आहे. अच्छा, म्हणजे असं नाहीये. अलिप्ततेचा खरा आणि सखोल अर्थ असा आहे की भावना मनात असतानाही त्या भावनांचे गुलाम न होणे. भावनांचे गुलाम न होणे. हे थोडं विस्तारून सांगता येईल का? म्हणजे नक्की काय? नक्कीच. म्हणजे बघा, तुम्हाला जीवनात पूर्णपणे सहभागी व्हायचं आहे. नाती अत्यंत प्रामाणिकपणे जपायची आहेत. हाती घेतलेलं काम पूर्ण क्षमतेने करायचं आहे. तुमच्या मनात प्रेम, काळजी, उत्साह या सगळ्या भावना असतील. पण उद्या जर बाह्य परिस्थिती बदलली, मनासारख्या गोष्टी घडल्या नाहीत, तर आपलं मन आतून पूर्णपणे तुटून पडू न देणं, परिस्थितीच्या हातात स्वतःचा रिमोट कंट्रोल न देणं, याला खरी अलिप्तता म्हणतात. आपण थोडा विरुद्ध विचार करूया. बरं. जर मला परिणामांची काहीच पर्वा नसेल किंवा मी परिणामांवर अजिबात अवलंबून नसेन, तर मी खऱ्या अर्थाने त्या नात्यांमध्ये किंवा त्या कामात प्रामाणिकपणे गुंतलेलो आहे हे कसं म्हणता येईल? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण मला तर असं वाटतं की मनापासून काळजी असल्याशिवाय, थोडं पॉझिटिव्ह असल्याशिवाय आपण कामात आपला 100% देऊच शकत नाही. म्हणजे काळजी आणि गुंतावळ ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत का? हा अत्यंत महत्वाचा आणि साहजिकपणे समोर येणारा प्रश्न आहे. आणि इथेच आपल्याला मानसशास्त्रातील गुंतणे, ज्याला आपण इन्व्हॉल्वमेंट म्हणतो, आणि अडकणे म्हणजे एन्टँगलमेंट. अच्छा, इन्व्हॉल्वमेंट आणि
एन्टँगलमेंट. हो, यातील पुसटशी पण अत्यंत महत्वाची रेषा समजून घ्यावी लागेल. अलिप्तता म्हणजे नात्यांमधून किंवा जबाबदाऱ्यांमधून पळ काढणे नव्हे. तुम्ही जेव्हा एखादं काम करता तेव्हा त्यात 100% देता, पण अडचण कुठे येते माहितीये? कुठे? जेव्हा आपण स्वतःला अवटे घालतो की हे काम यशस्वी झाल्यावरच किंवा या व्यक्तीने माझ्याशी चांगलं वागल्यावरच मी आनंदी होईन. अरे रे, म्हणजे आपण आपला आनंद त्या पुढच्या गोष्टीवर गहाण ठेवतो. अगदी तसंच. अलिप्तता म्हणजे आपलं मानसिक अवलंबित्व इतकं मर्यादित ठेवणं की बाह्य परिस्थिती जेव्हा बदलेल, आणि ती बदलणारच. हो, कारण तो निसर्गाचा नियम आहे, तर ती बदलल्यावर भावनिक कोलमडणे टाळता येईल. खेळाडूंचं उदाहरण घेऊया आपण. बरं. एखादा खेळाडू जेव्हा झोनमध्ये असतो तेव्हा तो फक्त त्या क्षणी खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो, जिंकण्या हरण्याचा विचार करत नाही. खरंय, तो प्रेझेंट मोमेंटमध्ये असतो. बरोबर, तो अलिप्त असतो म्हणूनच त्याची कामगिरी सर्वोत्तम होते. या उलट जो खेळाडू परिणामांबद्दल खूप जास्त अटॅच्ड असतो तो दबावाखाली चुका करतो. ज्याला आपण क्रिकेटमध्ये चोकिंग म्हणतो. एक्झॅक्टली. कृतीमध्ये पूर्ण सहभाग, पण परिणामातून मिळणाऱ्या मानसिक आधारापासून मुक्ती ही ती संकल्पना आहे. वा, हे ऐकायला आणि समजायला खूप रंजक आहे. कृतीतून 100% सहभाग आणि परिणामातून मुक्ती. पण तरीही हे मेंदूला पचायला थोडं जड जातं. हो, सुरुवातीला जातं. माझ्या वाचनात आजच्या विश्लेषणाच्या स्रोतांमध्ये एक अत्यंत प्रभावी उदाहरण आलं होतं. आपण त्या छोट्याशा रोपट्याच्या उदाहरणातून ही संकल्पना अधिक डिकोड करूया. हो, ते रोपट्याचं उदाहरण अलिप्तता आणि आसक्ती म्हणजे अटॅचमेंट यातील फरक अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं. बरोबर. तर समजा एका व्यक्तीने अत्यंत प्रेमानं एक छोटं रोपटं लावलं आहे. ती व्यक्ती रोज सकाळी उठून त्या रोपट्याला पाणी देते. खतपाणी घालते. हो, त्याच्यासाठी योग्य खत आणते, त्याला पुरेसा ऊन मिळेल याची काळजी घेते. साहजिकच त्या रोपट्याशी एक भावनिक नाते तयार होते. नक्कीच. पण अचानक निसर्गाचा लहरीपणा समोर येतो. एका रात्रीत प्रचंड अतिवृष्टी होते किंवा सलग काही दिवस कडक ऊन पडते. आणि दुर्दैवाने ते लाडकं रोपटं खराब होतं, जळून जातं. आता अशावेळी माणसाच्या 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात. आणि या 2 प्रतिक्रियाच आपल्याला आपल्या मानसिक अवस्थेचा आरसा दाखवतात. पहिली प्रतिक्रिया असते आसक्ती किंवा अटॅचमेंटची. ते रोपटं खराब झाल्यावर व्यक्ती त्याच्याशी इतकी जोडली गेलेली असते की ती स्वतःलाच दोष देऊ लागते. किंवा मग निसर्गाला शिव्या घालू लागते. हो, माझ्याच बाबतीत असं का झालं, मी इतकी मेहनत घेतली, रोज पाणी घातलं, ती सगळी वाया गेली, या विचारांच्या चक्रव्यूहात ती व्यक्ती अडकून पडते. भूतकाळात अडकून पडते. एक्झॅक्टली. ती भूतकाळात घडलेल्या घटनेचं ओझं वर्तमान काळात वाहते आणि स्वतःला मानसिक त्रास देते. आणि दुसरी प्रतिक्रिया म्हणजे अलिप्तता किंवा डिटॅचमेंट. अलिप्ततेची प्रतिक्रिया थोडी वेगळी असते, नाही का? हो, खूप वेगळी असते. त्या व्यक्तीला हे पूर्णपणे माहीत असतं की तिने त्या रोपट्याची पूर्ण काळजी घेतली होती, सर्वतोपरी प्रयत्न केले होते, आणि तरीही जर ते रोपटं जगू शकले नाही तर हे सत्य ती व्यक्ती शांतपणे स्वीकारते. बरोबर. पण हवामान माझ्या हातात नव्हते हा तो स्वीकार असतो. अगदी बरोबर. हा तो शांत स्वीकार आहे. पण पुन्हा एकदा प्रॅक्टिकली विचार केला तर हे अमानवीय नाही का वाटत? कसं काय? म्हणजे एखादी गोष्ट आपण स्वतःच्या हाताने घडवतो, त्यासाठी रक्त आटवतो, मग ते करिअर असो, बिझनेस असो किंवा एखादं नातं असो, आणि ती गोष्ट जेव्हा नष्ट होते तेव्हा दुःख न होणं हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे. माणूस आहे तो दुःख तर होणारच ना. दुःख होणारच, 100% होणार. आणि म्हणूनच अलिप्ततेचा अर्थ दुःख अजिबात न होणे असा होतच नाही. अच्छा. हा मुद्दा स्रोतांमध्ये अतिशय ठळकपणे मांडला आहे. आपण भावना असलेल्या व्यक्ती आहोत. जेव्हा एखादं लाडकं रोपटं करपतं किंवा एखादं नातं तुटतं तेव्हा दुःख होणार, निराशा वाटणार, रडूही येणार, म्हणजे भावना येणारच. हो. पण अलिप्तता आपल्याला शिकवते की त्या दुःखात दिवसेंदिवस अडकून राहायचं नाही. म्हणजे दुःखाची जाणीव असणं वेगळं आणि दुःखात बुडून जाणं वेगळं. एक्झॅक्टली. कसं आहे, मेंदूला वाटत असतं की जुन्या गोष्टींवर सतत विचार करण्याने, म्हणजे ज्याला आपण रुमिनेशन म्हणतो. हो, ते सतत डोक्यात घोळवत राहणं. बरोबर. तर मेंदूला वाटतं की आपण काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय, पण प्रत्यक्षात आपण फक्त स्वतःला ओरबाळत असतो. दुःख अनुभवणे आणि त्यानंतर परिस्थिती शांतपणे स्वीकारून पुढे जाणे म्हणजेच अलिप्तता. क्या बात आहे. आसक्ती माणसाला त्याच दुःखाच्या खड्ड्यात वर्षानुवर्षे ठेवून देते, तर अलिप्तता माणसाला त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी हात देते. दुःख नाकारणे ही अलिप्तता नाही, तर दुःखाला स्वतःवर राज्य करून न देणे ही अलिप्तता आहे.
दुःख नाकारायचे नाही तर त्याला स्वतःवर राज्य करू द्यायचे नाही. क्या बात आहे, खूपच छान सांगितलं. पण जर दुःख होणारच असेल, हे सगळं इतकं कठीण असेल, तर मग अलिप्तता अंगी बाणवण्याची एवढी गरजच काय? हा सगळा खटाटोप का करायचा? बरं. आपण जसे आहोत तसे का राहू नये? या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण मानवी मनाच्या सर्वात मोठ्या लूप होलकडे येतो. कोणता लूपहोल? ते म्हणजे नियंत्रणाचा भ्रम किंवा इल्युजन ऑफ कंट्रोल. अरे हो, हा या चर्चेचा सर्वात गाभ्याचा विषय आहे. आपण अलिप्तता का शिकायची? कारण आपल्या आयुष्यातील बहुतांश गोष्टी या पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, पण आपला मेंदू हे स्वीकारायला तयार नसतो. उत्क्रांतीच्या काळात म्हणजे इव्होल्युशनरी पिरियडमध्ये मानवाला स्वतःचा बचाव करण्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक होतं. बरोबर. जंगलात असताना आग, अन्न आणि निवारा यावर नियंत्रण ठेवलं तरच तो जगू शकत होता. अगदी बरोबर. म्हणजे नियंत्रणाची सवय आपल्या DNA मध्येच आहे. 100%. पण आजच्या आधुनिक जगात आपण जंगलात राहत नाही, तरीही आपला मेंदू जुन्याच पद्धतीने काम करतो. खरंय. आज आपण इतर लोकांचे विचार, स्टॉक मार्केटचे चढउतार, आपल्या बॉसचा मूड आणि आपल्या कामाचे अंतिम परिणाम या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण यांपैकी काहीही आपल्या थेट नियंत्रणात नसतं. आणि जेव्हा माणूस या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा अट्टहास करतो ना, तेव्हा साहजिकच त्याच्या मनात प्रचंड ताण, चिंता आणि फ्रस्ट्रेशन वाढू लागतं, कारण आपण अशी एक लढाई लढत असतो जी जिंकणं मुळातच शक्य नसतं. बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दैनंदिन जीवनात आपण जो काही ताणतणाव अनुभवतो तो प्रत्यक्ष परिस्थितीमुळे नसून ती परिस्थिती आपण नियंत्रित करू शकू या आपल्या स्वतःच्या भ्रमामुळे निर्माण होतो. 100%. हा तोच नियंत्रणाचा भ्रम आहे जो आपल्याला सतत चिंतेत ठेवतो. मी असं बोललो तर तो काय म्हणेल? मी एवढी मेहनत केलीये तर मला प्रमोशन मिळायलाच हवं. हो, ह्या अपेक्षांचा डोंगर आपण स्वतःच उभा करतो. एक्झॅक्टली. अलिप्ततेची कला ही प्रयत्न आणि परिणाम या दोन गोष्टींना अतिशय स्पष्टपणे वेगळे करते. अलिप्तता आपल्याला सांगते की तुमचे प्रयत्न पूर्ण ताकदीने करा, पण परिणामाशी स्वतःला साखळदंडाने बांधून ठेवू नका. जेव्हा आपण हा अट्टहास सोडून देतो तेव्हा मनावरचं एक खूप मोठं ओझं कमी होतं. आणि जी एनर्जी वाया जात होती ती वाचते. अगदी. मेंदूची जी अनावश्यक ऊर्जा भविष्याच्या चिंतेत खर्च होत होती ती वाचते आणि विचारांची स्पष्टता कैकपटीने वाढते. हे सगळं ऐकायला आणि डिस्कस करायला एकदम भारी वाटतं. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. हो ना? पण खरा प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा खऱ्या आयुष्यात एखादा संकट समोर येतं, म्हणजे समजा ऑफिसमध्ये खूप महत्वाचं प्रेझेंटेशन खराब होतंय किंवा घरात कोणीतरी अत्यंत चुकीचं वागतंय, हो, तेव्हा हे तत्वज्ञान किंवा हे फिलॉसॉफिकल विचार अजिबात आठवत नाहीत. तेव्हा फक्त भावनांचा उद्रेक होतो, राग येतो आणि आपण लगेच रिॲक्ट होतो. मग हे प्रत्यक्षात आचरणात आणायची सुरुवात कशी करायची? हा अत्यंत प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कारण जोपर्यंत आपण हे ज्ञानाच्या पातळीवरून आचरणाच्या पातळीवर आणत नाही तोपर्यंत या चर्चेचा काहीच उपयोग नाही. अगदी. म्हणूनच आजच्या आपल्या स्रोतांमध्ये एक अत्यंत सोपा, छोटा पण न्यूरोसायन्सवर आधारित असा एक दैनंदिन सराव दिलेला आहे. हा सराव आपण कधीही करू शकतो. अरे वा, तो सराव काय आहे ते आपण नीट समजून घेऊया. कारण दिवसभरात अनेक वेळा असं होतं की एखादी छोटी गोष्ट मनासारखी होत नाही. नेहमीच होतं असं. हो, म्हणजे इंटरनेट अचानक बंद पडतं, कोणीतरी रागाने बोलतं किंवा रस्त्यात कोणीतरी गाडी आडवी घालतं. अशा वेळी आपली पहिली प्रवृत्ती असते प्रतिक्रिया देण्याची, म्हणजे रिॲक्ट होण्याची. बरोबर. पण या स्रोतानुसार तिथे लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःला एक क्षण थांबवायचा आहे, तो पॉज घ्यायचा आहे. तो पॉज खूप मॅजिकल आहे. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपला मेंदू ॲमिग्डाला हायजॅक या अवस्थेत असतो. ॲमिग्डाला हायजॅक? हो, म्हणजे मेंदूचा जो भाग भावना नियंत्रित करतो ना तो पूर्णपणे ताबा घेतो आणि तार्किक विचार करणारा जो भाग आहे, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो बंद पडल्यासारखा होतो. अच्छा, म्हणजे आपण लॉजिकली विचारच करू शकत नाही त्या क्षणी. क्षणाचा पॉज त्या तार्किक भागाला पुन्हा जागृत करण्यासाठी वेळ देतो आणि त्या एका क्षणाच्या पॉजमध्ये स्वतःला अतिशय प्रामाणिकपणे एकच प्रश्न विचारायचा आहे. कोणता? ही जी गोष्ट आता घडली ती खरोखर माझ्या पूर्ण नियंत्रणात होती का? आणि बहुतांश वेळा किंबहुना 99% वेळा या प्रश्नाचं उत्तर नाही असंच असणार आहे. बरोबर. कारण दुसऱ्या व्यक्तीचा राग किंवा खराब हवामान हे आपल्या हातात नसतंच. पण मग प्रश्न असा पडतो की जर या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर पुढे काय? फक्त एक प्रश्न विचारल्याने रागाचं वादळ शमेल का? जेव्हा तुम्हाला आतून नाही हे उत्तर मिळाले ना तेव्हा जाणीवपूर्वक एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे
आणि स्वतःच्या मनाला शांतपणे सांगायचे आहे की मी फक्त माझे प्रयत्न नियंत्रित करू शकते, जगातील प्रत्येक गोष्ट नाही. हां. आता हे ऐकायला खूप साधं वाटेल, पण या छोट्याशा कृतीमुळे तुमच्या मेंदूतील रासायनिक प्रक्रिया बदलते. कॉर्टिसॉल नावाच्या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी कमी होते. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर सुरुवातीला हे जमेलच असं नाही, कारण सवय तर चिडचिड करण्याची झालेली असते. अनेकदा आपण पॉज घ्यायला विसरून जातो आणि रिॲक्ट होऊन मोकळे होतो. अगदी स्वाभाविक आहे. ही कोणतीही जादूची कांडी नाहीये. सुरुवातीला 10 पैकी 9 वेळा तुम्ही अपयशी व्हाल, तुम्ही रिॲक्ट व्हाल आणि नंतर तुम्हाला आठवेल की अरे, मला पॉज घ्यायचा होता. हो, पश्चाताप होतो मग. पण जेव्हा तुम्ही ती एक वेळ यशस्वीपणे तो पॉज घ्याल, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूत एक नवीन न्यूरल पाथवे तयार करत असता. हळूहळू सवयीची जुनी साखळी तुटू लागते. हां. हा प्रश्न आपल्याला वास्तवाची जाणीव करून देतो आणि अनावश्यक मानसिक ऊर्जेचा ऱ्हास थांबवतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा छोटासा प्रश्न आपल्या ऑटो पायलट मोडला ब्रेक लावण्याचं काम करतो. आणि जशी जशी आपण ही प्रॅक्टिस वाढवू तशी तशी अलिप्तता आपल्या स्वभावाचा भाग बनत जाईल. अगदी अचूक. हा सराव म्हणजे अलिप्ततेच्या स्नायूंना दिलेला व्यायाम आहे. रोज थोडा व्यायाम केला तरच तो स्नायू बळकट होईल. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण खरोखरच अनेक महत्त्वाचे आणि थोडे गुंतागुंतीचे पण तितकेच प्रॅक्टिकल मुद्दे समजून घेतले आहेत. होय. जर आपण या संपूर्ण सखोल विश्लेषणाचा गोषवारा एका वाक्यात मांडायचा ठरवला तर असं म्हणता येईल की अलिप्तता किंवा डिटॅचमेंट म्हणजे स्वतःच्या भावना मारून टाकणे नाही. बरोबर. तर अलिप्तता म्हणजे आपल्या भावनांवर आणि कृतींवर योग्य संतुलन ठेवणे, जीवनात पूर्ण मनाने सहभागी होणे, 100% प्रयत्न करणे, पण बाह्य गोष्टींच्या परिणामांवर आपले मानसिक सुख अवलंबून न ठेवणे. आणि जसजसे आपण हे संतुलन साधायला शिकतो तसतसे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि शांत होऊ लागते. आपण समस्यांकडे चिंतेने न बघता त्याकडे एक आव्हान म्हणून पाहू लागतो. आजच्या स्रोतांमध्ये आपल्याला आणखी एका गोष्टीचा खूप रंजक संकेत देण्यात आला आहे. हो, तो अटॅचमेंट बद्दलचा. बरोबर. अलिप्तता समजून घेतल्यानंतर त्याच्या अगदी विरुद्ध असणारी आसक्ती किंवा अटॅचमेंट ही माणसाच्या आयुष्यात नक्की कशा प्रकारे आणि का दुःखाची निर्मिती करते, त्याचे मानसिक आणि रासायनिक प्रक्रिया काय असते यावर विचार करणे नक्कीच पुढची रंजक पायरी ठरू शकते. आसक्तीचं जाळं कसं विणलं जातं हे समजलं तर अलिप्ततेची ढाल कशी वापरायची हे अधिक स्पष्ट होईल. नक्कीच नाण्याची दुसरी बाजू समजून घेणं नेहमीच महत्वाचे असते. जाता जाता या संपूर्ण चर्चेवर आधारित एक विचार मला इथे मांडावासा वाटतो. आपण नेहमी असा विचार करतो की आपल्याला आयुष्यात काय काय मिळवायचंय, कोणत्या गोष्टी जोडायच्या आहेत. पण कधी असा विचार केलाय का की आपण ज्या गोष्टी गमावण्याला सर्वात जास्त घाबरतो त्याच गोष्टींनी आपल्याला नकळतपणे मानसिक गुलाम बनवून ठेवलंय? खूप खोल विचार आहे हा. जर एखाद्या व्यक्तीने गमावण्याची भीती आणि परिणाम नियंत्रित करण्याचा अट्टाहास कायमचा सोडून दिला तर त्याला खऱ्या अर्थाने कोणीच हरू शकत नाही. कारण ज्याला काहीच गमावण्याची भीती नसते तोच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. हा विचार खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणार आहे. स्वातंत्र्याची ही व्याख्या खूप वेगळी आणि प्रगल्भ आहे. अगदी सुरुवातीला आपण जे ट्रॅफिक जॅमचं उदाहरण पाहिलं होतं ना, हो, त्या ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर विनाकारण हॉर्न वाजवून स्वतःचा जीव मेटाकुटीला आणण्यापेक्षा गाडीचे इंजिन शांत करून एखादं छानसं गाणं ऐकत ती परिस्थिती स्वीकारण्यात जी शांतता आहे तीच शांतता अलिप्तेत आहे. खरे. बाहेरची परिस्थिती कशीही असो, शांत मन हेच खऱ्या आनंदाचं गुपित आहे. याच सकारात्मक विचाराने आपण आजच्या या सखोल चर्चेची इथे सांगता करूया.